ही कहाणी आहे माणूस आणि हत्तीणीच्या अद्भुत नात्याची, भावनिक हुंक्याची, प्रेम, परंपरा, वात्सल्य आणि आधुनिक काळातील कटू वास्तवाची. नांदणी ग्रामस्थांची लाडकी महादेवी हत्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना जीव लावणारी महादेवी, जी आता आपल्या प्रिय माणसांपासून दूर अंबानीच्या गुजरात मधल्या वनतारा या खासगी प्राणी संवर्धन केंद्रात पाठवली गेली. 33 वर्षांपासून ज्या हत्तीणीने ग्रामस्थांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली, अनेकांना जीव लावला, ती आता गावात कुठेच फिरताना दिसणार नाहीये. ही गोष्टच अनेकांना पटणारी नाहीये. महादेवीला घेऊन जाऊ नये म्हणून नागरिकांनी नाना तऱ्हा केल्या. नमस्कार, मी गौतमी शिकलगार. आपण पाहत आहात तरुण भारत. नांदणी कोल्हापूर जिल्ह्यातलं शिरोळ तालुक्यातलं एक छोटंसं गाव, जिथे गेल्या 33 वर्षांपासून एक हत्ती महादेवी उर्फ माधुरी ही गावकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवून राहील. नांदणी मठाची स्नेही आणि गावाच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्वाचा घटक म्हणून तिचा रुबाबही न्यारा. 1992 मध्ये कर्नाटकातून महादेवीला नांदणीतील जैन मठात आणले आणि तेव्हापासून आज तागायत हत्ती गावकऱ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून गेली. रोज सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारताना तिचा डौल मात्र काही न्याराच असायचा. मात्र कोर्टाच्या निर्णयानं महादेवीला अलविदा करण्याची वेळ आली. या सुंदर नात्याला एक उद्योग समूहाच्या हट्टानं कायद्याच्या कचाट्यात अडकवलं. मुंबई उच्च न्यायालयाने या हत्तीणीला गुजरातच्या वनतारा अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले. नांदणीच्या ग्रामस्थांनी महादेवीला वनताराकडे देण्यास विरोध दर्शवला. मात्र गावकरी अपयशी ठरले आणि या नात्यात उद्योग समूहाने दुरावा आणला. काल मध्यरात्री 1 वाजता महादेवी हत्तीणीला वनताऱ्याकडून आलेल्या अॅनिमल ॲम्ब्युलन्स मध्ये भरण्यात आलं. काळानं आणि कायद्यानं लादलेल्या निर्णयामुळे गावकऱ्यांचं हृदय तुटलं, डोळ्यात अश्रू तरळले आणि महादेवीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले.